दुर्गेश महेंद्र पवारजी, आपण कृपया व्यासपीठावरती यावं. दत्ताजी जाधव, आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं. पंढरीनाथ जाधव, कृपया व्यासपीठावरती. हा, आपण युवा मोर्चा संपूर्ण टीम या ठिकाणी आमंत्रित करतोय. युवा मोर्चाच्या एक एक प्लेअरने वरती यायचं आहे. युवा मोर्चाची ज्यांच्या कर्णधार कॅप्टनशिप मध्ये हा खेळ खेळण्यात आला त्या संपूर्ण लक्ष्मण दुबे कर्णधार आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. नमो प्रीमियर लीग 2025 चे उपविजेते युवा मोर्चा, या युवा मोर्चाच्या संपूर्ण टीमला या ठिकाणी निमंत्रित करतो. एक एक करून लक्ष्मणजी दुबे आणि इतर खेळाडूंना कृपया एक एक करून वरती यायचं आहे. मेडल देणार आपल्याला. आपलं खूप खूप मनापासून अभिनंदन. टीम युवा मोर्चा बीपी फुर्रे, टीम युवा मोर्चा मनापासून आपलं अभिनंदन, मनपूर्वक अभिनंदन. टीम युवा मोर्चा खूप खूप अभिनंदन. युवा मोर्चा आपल्या सर्व खेळाडूंचं या ठिकाणी खूप खूप मनापासून अभिनंदन करतो. नमो प्रीमियर लीगचे उपविजेते संघ युवा मोर्चा, आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन. आपण जी काय मेडलची सेरेमनी आहे ती अशीच आपण पुढे घेऊन जाणार आहोत. टीम युवा मोर्चा आपल्या मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. अत्यंत चांगला खेळ आपण या ठिकाणी खेळलात. यानंतर मी वॉर्ड क्रमांक 87 व 87 चे सर्व खेळाडू, त्यांचे कर्णधार, हा पहिला कॉमन फोटो घेऊया आपण युवा मोर्चाचा. आपण सर्वांनी या ठिकाणी यायचंय कॉमन फोटोसाठी. या एक कॉमन फोटो घेऊया. लक्ष्मणजी दुबे कर्णधार व त्यांचे सर्व खेळाडू. बसा खाली बसा. या युवा मोर्चा या बाजूला अर्धी या, या बाजूला अर्धी या, हा या बाजूला अर्धी या. बाजू जरा बाजू. खूप धन्यवाद, खूप अभिनंदन. भेटल करूया. खूप धन्यवाद. यानंतर प्रभाग क्रमांक 87 चे कर्णधार श्री महेशजी पारकर व त्यांच्या संपूर्ण संघाला या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतो. मी उत्तर मध्य मुंबई जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री सुषम सावंत साहेब तसेच इतर मान्यवर या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या संपूर्ण संघाला मेडल देऊन त्यांचं अभिनंदन करावं. आजच्या नमो प्रीमियर लीग 2025 चा विजेते संघ
हा प्रभाग क्रमांक 87 हा असून मी कर्णधार महेश पारकर साहेब तसं संपूर्ण संघाला आमंत्रित करतो. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. वॉर्ड क्रमांक 87 एक संघ खेळाडू विजयी संघ वॉर्ड क्रमांक 87 नंबर प्रीमियर लीग 2025. धन्यवाद. नमो प्रीमियर लीग 2025 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. हा अंतिम क्षण जो सर्वांनाच नको कसा वाटतो, कारण सकाळपासून रोज सुंदर सामने आपण खेळवले आणि अचानकपणे आपल्याला टाटा बाय बाय बोलण्याचा क्षण येतो, तो नकोसा वाटतो. तो क्षण शेवटी आलेला इथे. अंतिम सामना संपलेला आहे. आता आपल्याला विजेता सुद्धा मिळाला. आपण या ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात करत आहोत. गणेश, आपण बाबांकडे नावं घ्यावीत आणि अनाउन्समेंट सुरू करावी. महेश पारकर साहेब, आपण एक कॉमन फोटो घेऊया आपल्या संघासोबत. नाही, एक कॉमन फोटो घेऊया मेडल सोबत या ना. आणि आपण त्यानंतर लगेच पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात करायची आहे. गणेशजी, उत्कृष्ट बॅट्समन कोणी सांगू शकेल का? उत्कृष्ट बॅट्समन कोणी गेस? अभी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे राजसाठी. जोरदार टाळ्या. राज राज गणा उभा राहा. धन्यवाद. आपण पारितोषिक वितरण समारंभाला या ठिकाणी सुरुवात करूया. वॉर्ड क्रमांक 87 मधील खेळाडू श्री और क्या करोगे, इसमें भी निकालना है. गाण्याचा काढ रे फोटो. गाणा इकडे बोलो. जय श्रीराम. जय श्रीराम. आम्हाला वॉर्ड क्रमांक 87 तर्फे या कार्यक्रमाचे आयोजक रुपेशजी मालुसरे यांना मनापासून आम्हाला आभार व्यक्त करायचे आहे. कारण आम्ही किती वर्षांनी बरीचशी लोक म्हणजे सगळेच टीम म्हणून किती वर्षांनी आम्ही या मैदानावर एवढा वेळ राहिलो हे शेवटचं आठवत नाहीये. आणि रुपेश मालुसरे यांच्यामुळे हे शक्य झालंय. बाकी काही मी जेवणाच्या सूचना त्यांना केलेल्या आहेत. पण मनापासून आपले आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. मी महेश पारकर साहेबांना विनंती करू त्यांनी कृपया व्यासपीठावरती यायचं. आपण पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात करायची आहे. या ठिकाणी आपण अनाउन्समेंट सुरू करू. उत्कृष्ट फलंदाज राज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे राजसाठी. राज अप्रतिम अशी फलंदाजी, जबरदस्त खेळाडू, सुंदर अशी फलंदाजी करून आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवलं आणि विजेतेपद मिळवून दिलं. राजसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. खूप साऱ्या शुभेच्छा. यशस्वी म्हणून असंच खेळत राहा. आपल्या आई वडिलांचं सर्वांचं नाव असंच मोठं कर आणि खूप साऱ्या शुभेच्छा. अच्छा, उत्कृष्ट बॉलर कोण सांगू शकतो का? एनी केस उत्कृष्ट बॉलर मी नाही. कोणी? जोरदार काळा झाला पाहिजे राहुल साठी. राहुल जोरदार काळा झाला पाहिजे. राहुल युवा मोर्चा संघाचा हा सुंदर असा गोलंदाज, सुंदर गोलंदाजी करून त्याने आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवलेलं.
सन्मान चिन्ह देऊन त्याचं सत्कार केला जाते. खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. अच्छा, सामनावीर सॉरी मालिकावीर कोण आहे सांगू शकतो का? अच्छा, याला काय बोलायची गरजच नाही. अभि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अभिसाठी. 30 धावा टोलवल्या होत्या लगातार, सलग 3 षटकार मारले होते अभिने आणि पूर्ण त्याच्या खेळामध्ये 4 षटकार 1 चौकार आणि आपला खेळ त्याने सुंदर खेळ खेळत आपल्या संघाला जिंकून दिलेला आहे. 30 धावा टोलवलेल्या आहेत. अंतिम सामन्यामध्ये जोरदार खेळाचं प्रदर्शन, अप्रतिम खेळ. खूप साऱ्या शुभेच्छा. यशस्वी हो, असा खेळत राहा. आपल्या आई वडिलांचं स्वतःचं नाव खूप खूप रोशन करा. आयला होतोय जायचं बोल ना होतोय. आता भेटवायचं विजेता उपविजेता युवा मोर्चा संघ सर्वांनी वरती यायचं आहे. विनंती आहे, व्यासपीठावरती यायचं आहे. उपविजेता ट्रॉफी घेण्यासाठी युवा मोर्चा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. उपविजेता संघाचं, युवा मोर्चा संघाचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. जरा टाळ्या होऊन जाऊन द्या. उपविजेता संघ युवा मोर्चा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. उपरवाला ऐकला का? उपरवाला अरे मोहन उपरवाला ऐकला का? या ठिकाणी साऊंड बंद करा. मी अंतिम विजेते संघाला पारितोषिक देण्या अगोदर उत्तर मध्य मुंबई जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक श्री सुषम सावंत साहेब यांना विनंती करेन की त्यांनी 2 शब्दामध्ये या नमो प्रीमियर लीग संदर्भात आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. बोले भारत माता की वंदे. नमो प्रीमियम लीग बँडा पूर्व विधानसभा च्या या बक्षीस समारंभासाठी उपस्थित आमचे मुंबईचे नेते महेश पारकरजी, जिल्ह्याचे उपाध्यक्ष राजेश दाभोळकर, सुवर्ण आगरकर, नरेंद्र चौबेजी, तांबेजी, मंचावरती सर्व उपस्थित आणि या कार्यक्रमाचे आयोजक या विधानसभेचे महामंत्री रुपेश मालुसरेजी. खरोखर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी रुपेश मालुसरे यांचे मनापासून अभिनंदन तर करतोच आहे आणि त्यांचे आभारी मानतो की आज आपल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे बँडा पूर्व विधानसभेचे सर्व कार्यकर्ते नेहमीच्या दररोजच्या धकाधकीच्या जीवनापासून थोडं वेगळं आणि आनंद, जल्लोष, हर्ष, उल्हास या सगळ्या गोष्टींचा आज त्यांनी अनुभव घेतला. तुमच्यामुळेच आजचा हा दिवस त्यांच्या जीवनात आला. त्यामुळे तुमचे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी मनापासून अभिनंदन करतो. असंच वेगवेगळे उपक्रम आपण राबवावेत ज्याने कार्यकर्ते आनंद लुटतील. जो आनंद आज त्यांनी लुटला. पुन्हा एकदा विजेती, उपविजेती टीम युवा मोर्चाची आणि विजेती टीम वॉर्ड क्रमांक 87 या दोघांचे पण मी मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. हॅलो.
87 जे खेळाडू आहेत त्यांनी कृपया इथे उभं राहायचं सगळ्यांनी. खाली उभं राहायचं इकडे सगळ्यांनी. सगळ्यांनी रांगेमध्ये सगळ्यांनी उभे राहा. लगा बसणार तरी चालेल. पुढे या, पुढे द्या. त्या बाजूला जा भाऊ, त्या बाजूला जा. नाही नाही त्यावर जावा. थांब उत्कर्ष, थांब जरा. अजून जागा आहे, जरा चिटकून बसा. जरा चिटकून बसा. मग अशी भीती बाजूला हे बघ अंगावर सीझनचा बॉल होती भीती वाटते माहिती बाकी समाज सीझनचा बॉल आहे. काय करणार आपके मोबाइल का लड़के लोग का है, आपकी टीम का लड़के लोग का मोबाइल इकडे अंगावर उडणार आमच्यावर. बस बस हे हे सौरभ लॉक खोल. हा 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 हर्षद हर्षद इकडे ना. अरे उत्कर्ष थोडा असे तिथे उठा. आजच्या दिवसातील अंतिम सामन्याचा विजेता संघ वॉर्ड क्रमांक 87 साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. संघाचे कर्णधार महेशजी पारकर. ए दिलीप अरे डर क्या है झम झम झमा झम झमाके से नाचो रे हो, जब तक ये दम है कोई. खूप खूप अभिनंदन. वॉर्ड क्रमांक 87 मनापासून आपले अभिनंदन. मी एक शेवटचा कार्यक्रम या ठिकाणी राहिलेला आहे. चैतन्य स्पोर्ट्स क्लबचे सर्व जे आमचे सहकारी आहेत त्यांनी कृपया या ठिकाणी एक एक करून व्यासपीठावरती यायचे. चैतन्य स्पोर्ट्स क्लब मिडल 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 गणेश. चैतन्य स्पोर्ट्स क्लबचे सर्व आपले सहकारी जे आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी एक एक करून सांग साहेब दुसरी 2 मिनिटं मिडल द्या ना. अरे मला फोटो काढायला